नमस्कार. कसे आहात? गेले काही आठवडे खरं तर एखादी कविता घेऊन तुमच्याशी हे असं व्हर्च्युअली बोलायला, तुम्हाला असं भेटायला येता आलं नाही. कधी कधी काय होतं ना की क्रिएटिव्ह असं काही सुचत नाही, छानसं असं काही सुचत नाही. एक मेंटल ब्लॉक आल्यासारखं होतं. आणि हा मेंटल ब्लॉक आला ना की वाटतं की क्रिएटिव्ह असे विचार किंवा छानसं असं काही मेंदूत पाझरत नाहीये. आज कविता नाहीये, एक सुंदर लेख आहे. त्या लेखाचं अभिवाचन मी करणार आहे. आणि ह्या लेखाच्या निमित्ताने तुम्हाला काही सांगायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे एका वेगळ्या विषयावर. पण ते नंतर. आधी हा लेख वाचेन. मागच्या महिन्यात 12 जून रोजी स्वर्गीय श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपल्या लाडक्या पुलंची पुण्यतिथी होती. त्या पुण्यतिथीचं औचित्य साधून कौस्तुभ अरुण आठले यांनी हा एक सुंदर लेख लिहिलाय. या लेखाची संकल्पना प्रसाद रमाकांत जोशी यांची आहे. मंडळी, पुलंनी आपल्या अजरामर आणि चतुरस्र लेखणीतून ज्या काही साहित्यकृती लिहिल्या, जी काही व्यक्तिचित्र लिहिली, त्यातलंच एक अजरामर व्यक्तिचित्र डोळ्यासमोर ठेवून हा लेख लिहिलाय. या लेखाची कल्पना अशी आहे की ती वल्ली जर का आज भेटली तर जे काही आजूबाजूला घडतंय किंवा जे काही घडून गेलंय त्यावर काय भाष्य करेल, ही या लेखाची संकल्पना आहे. अफाट कल्पनाशक्ती लढवून हा लेख लिहिलाय लेखकाने. सध्याच्या परिस्थितीवर परखड भाष्य करणारा हा लेख आहे. नीट ऐका आणि ऐकता ऐकता, ऐकून झाल्यानंतर विचार करायला लावतोय का हा लेख, किंवा अंतर्मुख करायला लावतोय का, तेवढं बघा. मी लेख वाचतो. परवाच रत्नागिरीला जाणं झालं. मधल्या आळीच्या नाक्यावर अंतुशेठची मूर्ती दिसली. तडक तिकडे गेलो. नमस्कार हो अंतुशेठ. काय बघितलं की नाही बातम्यात? सरकारनं वाढीव मदत दिली आहे घरं अंशतः क्षतिग्रस्त आणि पडझड झालेल्यांना. 6,000चे 15,000 झाले, कळलं की नाही तुम्हाला? छट, अरे बातम्या कसल्या बघतोस? म्हणे 6,000चे 15,000 झाले म्हणजे प्रगतीच म्हणायची की. साहेबाची गाडी निवडणुका झाल्यावर वर्षभराच्या आत कोकणच्या लाल मातीत आली, हेही नसे थोडके. काय आता हसताना अंतुशेटच्या बोळक्यात उरलेले मोजकेच दात कोकणच्या आजवरच्या स्थितीची बित्तम बातमी सांगायला पुरेसे होते. पण काय रे, त्या पडलेल्या भिंती नि उडालेली छपरं दिसली नाहीत ती? नि कौल शाबूत असली थोडी तरी कोकणातलं कुठलं घर क्षतिग्रस्त नाहीये सांग बघू? फिरून ये वाडीतनं, दाखव मला की या घरात पडझड झालेली नाही म्हणून. आणि काय रे, पडझड काय फक्त झाडामाडांची नि घरांचीच होते. अरे 40-40 लोकांनी भरलेली घरं फार पूर्वीच क्षतिग्रस्त झाली आहेत हो. तुला सांगतो, अरे त्या कौलं उडालेल्या घराचा मालक म्हणजे गावात वस्तीला राहणारा भाऊ, की पुण्यातल्या हापिसात काम करणारा भाऊ, की मयत झालेल्या चुलत्याचा पोरगा हे अजून शोधतो इथला अधिकारी, या सगळ्या गोंधळात तुमची मदत देणार केव्हा नि कशी? आणि काय रे, मागितला नीत होते काय रे त्या लोकांनी पैसे? अरे त्यांच्या नावाने गेलेल्या पाण्यात गेले 2 महिने, नि आता नारळी पौर्णिमेपर्यंत जायच्या नाही तर म्हणूनचा तेवढा प्रश्न हो. नाहीतर मेल्या मासे आणायला बंदरावर गेलायस काय कधी? टोपलीत जितके मासे असतात ना, तितकं तोळ सोनं घालील आमच्या कोकणची सून. तुला सांगतो, नावा लोटायच्या आधी काम करून घ्यायला दागिना गहाण ठेवला असलांना तर नाव परत आली 2 फेऱ्या मारून की नावा दागिना करील ती. तिचं तुमच्या मदती वाचून अडलंय काय? म्हणजे मदत करायला नको? तसं नाही रे, करायला हवीच मदत, पण ती केली म्हणून काय ते कोणी देव नव्हेत. सरकारची कामं सरकारने केली तर त्याची कौतुक कसली करीत बसता? अरे डॉक्टरांना ऑपरेशन करून पेशंट नाही बरे करायचे तर काय गाणी म्हणायची गणपतीच्या मांडवात? ज्याचं त्याचं काम ज्याने त्याने करावयासच हवं, त्यात कौतुक काय ते मोठं हो. हो, पण अंतुशेठ, या लोकांना पुन्हा उभं राहायला हातभार लागेल. आज ते वादळ येऊन धडकलंय आमच्या कोकणात तर सगळ्यांना पुळका आलेला आमच्या कोकणचा. अरे कालपर्यंत माहिती तरी होतं काय रे, कुणाच्या वाडीत किती घरं आहेत आणि कुणाच्या वईत किती झाडं आहेत ती?
वाकड्या माडाचे फोटो काढून आणि 4 मासे खाऊन पोटावर हात फिरवीत परत जाणारे पुणे मुंबईकर आज अलिबागच्या काळजी चिंतातूर झालेत हो. ते चॅनेलवाले पण धावतायत कॅमेरे घेऊन आमच्या मुरडातनी गुहागरात. आधी कुठे काय त्यांना फिकीर होती, कोकणी माणूस जागला काय नि चचला काय. आणि काय रे, तुझ्या कोकणचा कॅलिफोर्निया करणार म्हणून घसा फोडून फोडून बोंबलीत होते ना, त्याचं काय झालं? मेल्यानो, इथं अर्ध्या कोकणातली पोरं गेली पुण्यास, इथे नोकऱ्या नाहीत नि कालिजा नाहीत म्हणून. ती इंजिनियर झाली नि केव्हाच गाठला नाही तुमचा कॅलिफोर्निया. ह्या धोरणाची कमाल बघा. अजून थोडे वर्ष कॅलिफोर्नियाचा कोकण केला म्हणून तिकडचे बेमटे निवडून येतील, काय समजलास? अंतुशेठ हसत हसत नि टाळ्या देत जरी हे सगळं बोलत असले तरी आजवरच्या कोकण बद्दलच्या उदासीनतेविषयीची खंत लक्षात आल्याशिवाय राहत नव्हती. अरे अरे आजवर आमच्या आंब्या फणसाचं नुकसान झालं नाही. यांच्या पर्यटनाच्या नावाखाली चाललेल्या मनमानीनं मासेमारी कमी नाही झाली. पण आमचा कोकणी माणूस खंबीर आहे. तो रडायचा नाही की पैसे मागायचा नाही. अरे 2 वेळच्या भातावर ज्याचं भागतं त्याच्या खात्यात काही हजार आले म्हणून त्याच्या पानात पंचपक्वान्न नका येणार आहेत का? अंगावरच्या जुन्या कपड्यावर अत्तराचे फवारे उडवणार आहे तो काल होता तसाच आज आहे. कुणी काही दिलं नाही म्हणून तो नाचायचा नाही, नाही दिलं म्हणून खचायचा नाही. थोडे दिवसांनी एकदा कौल लावेल रवळनाथास आणि ज्येष्ठाच्या अमावास्येला नारळ दाखवेल तिठ्यावर आणि उभा राहील पुन्हा होता तसा, काय समजलास? पण झालंय वाईट झालं अंतुशेठ. अहो नुकसानी फार आहे. अहो होईल नाही तर काही नुकसानी. पौर्णिमेला समुद्राचं पाणी लागतं जिथपर्यंत तिथले दगड काढून हाटेलं मांडलेली, ती लाल टेबलं आणि स्टूलं मांडून त्या चायनीज का कायशाशा लाल शेवया विकलेल्या. अरे आजा पणज्यांनी लावलेली झाडं पाडून खोल्या पाडलेल्या, मग एक ना एक दिवस फाटका बसायचाच. विश्वेश्वर काय नुसताच घट्ट बशिवलेला नाही एका जागी. वेळ आली की खेळ करून दाखवतो तो. त्याच्या काठीस आवाज नसतो म्हणतात, समजलं काय? पण अंतुशेठ, अहो सगळ्यांनीच असं कुठे गेलंय. कितीतरी लोक आजही आपल्या वाड्या जपतायत. अहो सुक्याबरोबर ओलाही जळायचं. मधमाशांच्या पोळ्यावर दगड भिरकावणारा दुसरा असला तरी जवळ उभं राहून ते बघणारा त्या मधमाशांसाठी सारखाच. तसंच समुद्राचं. तुम्ही त्याच्याशी नीट वागला नाहीत तर तो कसा नीट वागेल? तुम्ही कोण त्याचे जावई नव्हेत तुम्ही म्हणाल ते ऐकून घ्यायला. अरे समुद्रात नावा घालून मासे आणणाऱ्यांची घरं आज शेकडो वर्ष उभी आहेत किनाऱ्यावर. आता ती पडली तर कॅमेरा समोर येऊन आज कोणीतरी त्यांना ती परत उभी करून द्यायची स्वप्न दाखविल रे. पण इतके वर्ष त्यांच्या घरावरच्या ताडपत्रीचा रंग तरी माहिती होता काय रे कोणाला? की त्यांच्या पोरांना काय त्यात तुमच्या कौशल्याधिष्ठित शिक्षणाची संधी मिळाली कधी? का कोणी त्यांना विचारायला आला कधी काही लागलं खुपलं तर? आता काय बोलणार अंतुशेठ? काहीही बोलू नकोस. अरे बोलणार काय कपाळ? आमच्या नेण्यांची नात नाही दिली तिकडे रोह्यास. ती सांगत होती परवा झाडामाडांचं नुकसान आहे वगैरे. पण आमचा नेण्या जेव्हा मोठ्या कौतुकान फणस पाठवायचा लेकाला तेव्हा तो उतरवून घ्यास माणूस नसायचा हजर तिथे पार्ल्याच्या बस डेपोत. आता ह्यानं झाडामाडांचं कौतुक. तो विना शिरधनकर नाही, त्याच्या पोराच्या सासूरवाडीस दारातला फणस झालाय आडवा तर तो कुऱ्हाड मारून फाके करायचे 10,000 होतील सांगितला नीट. अशी एकूण 5-7 झाडं आहेत त्याची. शिरधनकरांच्या व्यायांनी आता 50,000 कुठून आणायचे? बापरे, हे आणखी नवलच ऐकतोय. आणि काल परवापर्यंत हीच पोरं सांगत होती, भाऊ तुम्ही म्हणाल ते काम आणि द्याल तेवढी मजुरी, पण काम द्या, आता परत मुंबईत जायचे नाही आम्ही म्हणून. जे जे होईल ते पाहत राहणे. हे कसं बोललास? पांढरे कपडे घालून आलेलं असून दे नाहीतर काळे ढग घेऊन आलेलं असून दे, आपल्याकडे चॅनलवाले सोडून वादळाचं अप्रूप कुणालाही नाही. नुकसान झालं हे खरं आहे रे, पण ते पैशाने भरून निघण्यासारखं नाही हो. मग हे नुकसान कसं भरून निघणार? अरे अरे कुणी 15,000 रुपये दिले म्हणून आजानं ज्या साखर आंब्यावर चढवून पोरांना आणि नातवंडांना आंबे काढून दिले, त्या आंब्याची गोडी परत येईल काय? की कधी कापलंसच हे झाड तर तुझ्या पोरग्याला ह्याचा झोपाळा कर हो म्हणून बापसाने लेकाबरोबर लावलेल्या सागाचं लाकूड होणार आहे आता. म्हातारीनं तास तास जात्यावर बसून ज्या बरक्या फणसाची सांदणं खायला घातला नीत तो फणस आज परत येईल काय? म्हणजे या पैशाचा उपयोग नाही?
आहे की अत्यंत महत्वाची आहे ही मदत. पण कोकणातल्या लोकांचं ज्या वादळात काय हरवलं ते या कोकणाच्या बाहेरच्यानं नाही कळायचं हो. अहो, नुकसानीची भरपाई करता येते, पण हे हेक्टराच्या आणि हजाराच्या हिशोबात गुंतलेल्यांना हे कधी कळायचं की दुःखावर फुंकर घालण्याशिवाय काहीच दुसरं करता येत नाही. तुमच्या रत्नागिरीत फार जळ बसलेली नाही म्हणायची, शहरात नाही, पण कुणाच्या वाडीत पडलेत 2-4 माड. पण आमच्या दारचा हापूस पाचोळा पडेल एवढा सुद्धा हल्ला नाही हो वाऱ्यावर. सुकत मात्र चाललाय आता. आमच्या शेवटच्या पालखीला आवट्यातली लाकडं लागतील तोवर साथ देईलसा वाटतोय. असं म्हणत आणि नेहमीसारखे हसत खांदे उडवत अंतुशेट तिथून निघून गेले. निर्वानिर्वीच्या वेळेला अंगावर येणारं आभाळ हुबेहूब अंतुशेट सारखं दिसत होतं. घडी घडीला दाटून आलं तरी फक्त नेमक्या वेळी कोसळणार. धन्यवाद मंडळी. मागच्या महिन्यात 3 जूनला कोकणात आलेल्या निसर्ग या चक्रीवादळामुळे किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये म्हणजे खास करून अलिबाग, मुरुड, जंजिरा, दापोली, आडे, आंजर्ले, मंडणगड या भागामध्ये अपरिमित नुकसान केलंय. घरं उद्ध्वस्त झाली आहेत, लोकांच्या बागा मुळासकट उखडून पडल्या आहेत. नुकसान जर का पाहिलं तर अंगावर काटा येईल एवढा हाहाकार केलेला आहे या चक्रीवादळामुळे. झालेलं नुकसान खरोखर अंगावर काटा आणणारं आहे. हे सगळं पाहून, नुकसान पाहून कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेतल्या ओळीसारखे आठवत आहेत. भिंत खचलीये, चूल विझलीये, होतं नव्हतं नेलंय, आणि कोकणी माणसांच्या डोळ्यामध्ये प्रसादाला पाणी तेवढा शिल्लक आहे. आज महिना उलटून गेला तरी बऱ्याचशा गावांमध्ये अजूनही वीज आलेली नाहीये, फोन्स चालू झालेले नाहीयेत, मोबाईलला रेंज अजून येत नाहीये, त्यामुळे दळणवळण ठप्प आहे, मदत पोचत नाही अजून बऱ्याचशा गावांमध्ये. आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे साफसफाईची, डागडोजीची कामं अजून म्हणावी तशी पूर्ण झालेली नाहीयेत. मजूर मिळत नाहीयेत. या महामारीमुळे लोक बाहेर पडायला अजून घाबरतायत. वाढीव लॉकडाऊनमुळे कामात व्यत्यय येतोय, ही वेगळीच गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी मजुरीचे आकडे जास्ती सांगितले जात आहेत. कोकणाकडे सरकारचं पहिल्यापासून दुर्लक्षच होत आलेलं आहे का? हा खरं तर वादाचा मुद्दा आहे, पण त्यावर चर्चा करण्याबद्दल, चर्चा करून वेळ घालवण्याची ही वेळ नाहीये. आज सरकारने मदत पोचती केली आहे, पण सरकारी मदतीलाही शेवटी मर्यादा आहेत. ती मदत कुठेतरी अपुरी पडतीये. त्यामुळे मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुमचे कोकणात काही आप्तेष्ट असतील, गावी तुमचं कोणी कोकणात राहणारं असेल, तुमची मित्रमंडळी असतील, कधी फिरायला गेलेले असताना तुम्ही कोणाच्या घरी उतरले असाल, अशा लोकांना आज जर का मदतीची गरज असेल तर कृपया जमेल तेवढी मदत, फुल ना फुलाची पाकळी, तुम्ही त्यांना कृपया पोचती करा. ही विनंती करायला मी आज खरं तर इथं तुमच्या समोर आहे. इथं कमेंटमध्ये मी काही संपर्क नंबर दिलेत. मी आता अर्थात दापोलीचं असल्यामुळे माझे जे काही दापोलीतले मित्र आहेत, जे मदत कार्यात पुढाकार घेऊन लोकांना जमेल तशी मदत पोचती करतायत, त्यांचे नंबर मी इथं दिलेत. माझा पत्रकार मित्र आहे जो सध्या दापोलीत आहे, संतोष टाकळे नावाचा, त्याचा संपर्क खूप आहे. तो बऱ्याचशा तालुक्यातल्या, पंचक्रोशीतल्या बऱ्याचशा गावांमध्ये संपर्क ठेवून आहे. त्याचा नंबर मी इथं दिलाय. तुम्ही त्याच्याशी बोलून मदत पोचती करू शकता. लायन्स क्लब नावाची जी संस्था आहे त्या संस्थेचा नंबर मी इथं दिलाय. त्यांचा अकाउंट नंबर इथं दिलेला आहे. तुम्ही त्यांनाही काही मदत पोचती करू शकता. मंडळी, लॉंग विकेंड्सना, वर्षाच्या अंती डिसेंबरला, इयर एंडला आपण कोकणात जातो, तेव्हा येवा कोकण आपलोच असा म्हणून तुमच्या स्वागताला सदैव हसतमुख हजर असणाऱ्या कोकणी माणसाला आज तुमच्या मदतीची गरज आहे. नेहमी खंबीरपणे उभा असणारा, कितीही संकट आली तरी त्याला हिमतीने तोंड देणाऱ्या कोकणी माणसाचा आज कधी नव्हे ते मनोधैर्य खचलंय. त्याला कृपया मदत करा. मला ठाऊक आहे आधीच दिवस फार कठीण आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच मदत करणं शक्य असेल नसेल, पण मदत करणं जर का शक्य नसेल तर ॲटलिस्ट ह्या आमच्या कोकणी माणसाच्या पाठीवर हात ठेवून त्याला लढायचं बळ मिळेल एवढे 2 शब्द जरी त्याच्याशी तुम्ही आपुलकीने बोललात तरी आज ही मदत खूप मोठी आहे. धन्यवाद.